उद्धव ठाकरे बोलतात, आपण थेट जाऊयात. तिकडे काही वायटपणा न करता शिक्षक म्हणून विधान परिषदेत सुद्धा आणि आपल्या कामात सुद्धा एक वेगळा ठसा उमटवतोय. आणि तुम्ही म्हणाला ते खरंय आणि तसंच करा. तुमचा जो काही आमदारकीचा फंड आहे तो फक्त आणि फक्त शिक्षणासाठीच वापरा. बाकी आता आहे, मी पण आमदार आहे, सगळे आमदार खासदार आहेत, त्यांचे फंड वापरतोच. पण हे फंड विरोधी पक्षाचा आमदार किंवा खासदार म्हटल्यानंतर कशा त्यांच्या त्या मुठी आवडल्या जातात किंवा नाड्या आवडल्या जातात हे आपण वृत्तपत्रातून वाचतोय. आता तर कहर म्हणजे त्यांच्यातच आपापली नसा आवडल्या सुरू झालेले आहे. आजच पेपरमध्ये पाहिलं असाल तुम्ही, एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला. ही लाचारी जी आहे ना, ही लाचारी का, तर तेच चांगलं जर काही चांगलं शिक्षक मिळालं असतं त्या वयामध्ये तरी परिस्थिती आली नसती. आणि गेल्या वेळेला मला वाटतं मी माझ्या आजोबांचं एक उदाहरण तुम्हाला दिलं होतं, कारण हे तुम्हाला सांगितलं पाहिजे, मागेही सांगितलं असेल की शिवसेना प्रमुखांना आणि माझ्या आजोबांना दोघांनाही शालेय शिक्षण पूर्ण नाही करता आलं. दोघांनाही जवळपास 7वी मध्ये फी भरायला पैसे नाहीत म्हणून शाळा सोडावी लागली. पण शाळा सुटली तरी त्यांचं शिक्षण नाही थांबलं, कारण घरामध्ये संस्कार हा एक विषय असतो, तो घरामध्ये जास्त असतो. आपण मुलांना संस्कारित करतो, संस्कार देतो म्हणजे नेमकं काय करतो? आई वडील आपल्या मुलांना संस्कार देतात म्हणजे काय करतायत की काय वह्या पुस्तकं पाठी घेऊन नाही बसत, तर स्वतःच्या वागणुकीतून एक आपण कसे वागतो तशी आपली मुलं वागत असतात. आणि मग घराणेशाही म्हणते ती तशीच, म्हणजे वडिलांनी एवढा घोटाळा केला तर मुलगा आणखी मोठा घोटाळा करणार. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या संस्कारातून येतात. आणि आता नवीन आधुनिक जे काही तंत्रज्ञान तुम्ही म्हणताय, कॉम्प्युटर हे आहेच, म्हणजे आता माध्यमं ही बदलायला लागली. आजही शाळेमध्ये पाटी आहे की नाही मला कल्पना नाही, कारण आपण सगळेजण जे माझ्या वयाचे आहेत ते पाटीवरती अक्षर गिरवत शिकलेले आहेत. आणि बहुतेक आपली अक्षरं हे आपल्या आईने आपला हात हातात धरून गिरवून घेतलेली आहेत, म्हणून तिला मातृभाषा म्हणतो आपण. अ ई उ ए सगळे जे काय आहे हे सगळं तिकडनं पाटीवरती गिरून 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 आपण ही अक्षरं गिरवत मोठे झाले. तेव्हा कुठे कॉम्प्युटर होता? पाटीवरती अक्षरे गिरून मोठी झालेली आपण माणसं. पण शिक्षण म्हटल्यानंतर त्या पाटीवरती गिरून मोठे झालेल्या माणसानेच कॉम्प्युटर शोधलाय हे सुद्धा आपण मान्य केलं पाहिजे. तो सुद्धा कोणी जो कॉम्प्युटरचा शोधक किंवा जनक असेल तो सुद्धा तेव्हा कुठे शिकला असेल. आणि शिक्षण पद्धती ही कालानुरूप मला असं वाटतं बदलत गेली पाहिजे. मध्ये मी एक यांचा सोनम वांगचुक त्यांचा कार्यक्रम पाहिला. काय आपल्या देशामध्ये परत तेच सांगतो, शिक्षण आणि शिक्षक मिळालं नाही तर चांगल्या लोकांना सुद्धा कसं देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकलं जातं हे सोनम वांगचुक एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे काय त्याचा उपयोग खरा करून घ्यायला पाहिजे. ते म्हणतायत काय त्याच्याकडे दुर्लक्ष करून नको तो त्याच्या कपाळावर शिक्का मारून दिला आतमध्ये टाकून, किती दिवस सडतील आतमध्ये देव जाणे. पण अशी माणसं आपल्या देशात आहेत. आणि त्यांनी जे सांगितलं की ते कुठे लेह लडाख मध्ये राहतात, त्यांचा जन्म तिकडे झाला, गावामध्ये शाळा नव्हती. आणि गावात शाळा नव्हती तर त्याचं त्यांनी काय म्हटलं की त्याचा फायदा असा झाला की माझ्या आईने मातृभाषेमध्ये अनेक गोष्टी मला शिकवल्या, याचा उपयोग मला आत्ता होतोय. आणि कसा फरक पडतो, आपण जे काय म्हणतो ए फॉर ऍपल, बी फॉर बॅट, अमुक तमुक तमुक, आमच्याकडे ए फॉर फॅन, फॅनच नाहीये तर दाखवणार काय? फॅनच नाहीये. तर ही जी काय पद्धत आहे ना, ही पद्धत थोडी नाही म्हटलं तरी कालानुरूप आणि थोडीशी विभागवार ही थोडीशी बदलली गेली पाहिजे. आज कॉम्प्युटरचा तो जो काही विषय आहे, अनेकदा राजकारण आल्यानंतर म्हटल्यानंतर निवडणुकीच्या दिवसात आता रेवडी तर सरसकट झालेली आहे. सरसकट म्हणजे दुसरा देईल तो रेवडी आणि आम्ही करू ते उपकार, हे असं आत्ताचं राजकारण आहे. आणि पूर्वी याही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत की आम्ही जर का जिंकलो तर आम्ही विद्यार्थ्यांना फुकट कॉम्प्युटर देऊ, फुकट कॉम्प्युटर देणार, कॉम्प्युटर मध्ये टाकणार काय?
कॉम्प्युटरमध्ये टाकणार काय? म्हणजे कॉम्प्युटर दिला, आम्ही टॅब वाटू, टॅब वाटला हरकत नाही. म्हणजे कोरी वही देणं आणि टेक्स्टबुक देणं हा फरक आहे. एखाद्याला कोरी वही दिली तो वही काय करेल, कदाचित पावसाळा आला तर पानं फाडून होड्या करून सोडू पण शकतो तो, पण वहीमध्ये लिहिणार काय? आणि हे जे हा जो विषय आहे कॉम्प्युटरचा, आपण सुद्धा दिलेले आहेत. अगदी मला वाटतं 2014 साली असेल, 2014 साली आपण टॅब दिले होते, टॅबलेट. आता त्या टॅबमध्ये काय केलं होतं आपण? कारण तुम्हाला हेही आठवत असेल की शिवसेना प्रमुखांचं एक स्वप्न होतं की मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं हे कमी करणं. अनेकदा ते त्यांची व्यथा सांगायचे की अरे मुलं आहेत का गाढवं आहेत ओझी वाहणारी, हे ओझ्याने वाकून जात आहेत. आणि शिवाजीराव भोसलेंचं एक भाषण मी जे ऐकलं त्याच्यामध्ये त्यांनी जे प्रश्न विचारले उत्तर नाहीत आपल्याकडे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकला वयाच्या कितव्या वर्षी? 16व्या वर्षी. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली वयाच्या कितव्या वर्षी? 16 वर्षी. आणि 16व्या वर्षी आपल्या आत्ताच्या जगातला, आत्ताच्या युगातला मुलगा काय करतो? त्याच्या पाठीवरती किती ओझं टाकतो? तो त्या ओझ्याने एवढा वाकलेला असतो की तो त्याच्यातच पिचून गेलेला असतो. म्हणजे ज्या वयामध्ये या छत्रपती शिवाजी महाराज असतील, ज्ञानेश्वर असतील, या सगळ्यांनी चमत्कार केले, एक अद्भुत पराक्रम गाजवला, त्या काळामध्ये आपल्या काळातली मुलं ही पिचून गेलेली आहेत. मग ती उठून उभी राहणार कधी? त्याच्यातनं बाहेर पडतात ते एकदम कॉम्पिटिशनच्या जगामध्ये पडतात बाहेर, त्याच्यामध्ये त्यांची दमछाक होते. बरं, पालक सुद्धा असे असतात की एवढे विषय नाही शिकला तर आपला मुलगा किंवा आपली मुलगी ही स्पर्धेत मागे पडेल. त्याच्यामुळे सगळं काही हे त्याच्यावरती आपण लादण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे सगळं शिकत असताना मध्येच एखादा कोणतरी वैभव सूर्यवंशी सेंचुरी मारतो का परत झालं, त्याची आई त्या मुलाला आवड आहे की नाही, बॅट बॉल सगळं घेऊन पॅड बीड घेऊन क्रिकेटच्या कोचकडे आमच्या मुलाला सुद्धा वैभव सूर्यवंशी करा. एखाद्याने कुस्ती खेळली, कुस्ती, एखाद्याने बॅडमिंटन. ह्या सगळ्या स्पर्धेच्या युगामध्ये मूळ जे आपलं आहे ते विसरून जातो. आणि मग पाठीवरच्या दप्तराचं ओझं ज्याचा उल्लेख मी मगाशी केला, सुदैवाने नंतर काय झालं की टेक्नॉलॉजी, ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा हा सगळा आपल्याला फायदा करून घेता आला पाहिजे. टेक्नॉलॉजी एवढी चांगली सुधारली की 2014च्या निवडणुकीच्या काळात मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली शिवसेना भवनमध्ये, आणि तिकडे 8वीचं एक दप्तर ठेवलेलं भरलेलं पूर्ण. आणि मी प्रेसमधले असे सगळे प्रेसवाले होते, त्याने एकाला बोलवलं, त्यानं म्हटलं जरा हे दप्तर उचलून दाखव रे. त्याने उचललं, तो म्हणलं नाही हे जड आहे. म्हटलं जड आहे ना, मग मी खिशात हात घातला आणि एक SD कार्ड काढलं आणि हे उचल. तो हे काय SD कार्ड आहे? म्हटलं हे सगळं दप्तर त्याच्यामध्ये, तो सगळा अभ्यासक्रम आहे तो त्या SD कार्ड मध्ये मी टाकला होता. आणि ते SD कार्ड आपण त्या टॅब मध्ये टाकलं. म्हणजे 8वी ते 10वी दरवर्षी आपण महापालिका शाळेत सुरू केलं होतं. आता सुरू आहे की मला कल्पना नाही, कारण गेले 3-4 वर्ष महापालिकेचा बाप कोण आहे तेच कळत नाहीये. महापालिकेमध्ये काय चालले, लुटालुटीच कोणाला कळत नाहीये. तर आपण ते दिले आणि त्याच्यामध्ये सगळी शाळेची आपली अभ्यासक्रमाची पुस्तकं होती, ई लर्निंग होतं, त्याच्यानंतर काही प्रश्न पत्रिका होत्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात दिल्या होत्या. आता ई लर्निंग मध्ये मला वाटतं अभ्यंकर साहेब हे आता शक्य असेल तर बघा की काही गोष्टी ह्या अॅनिमेशनने तिकडे दाखवल्या होत्या. आपण सांगतो, तुम्हाला सुद्धा त्याचा अनुभव असेल की एखादी गोष्ट वर्णन करून सांगितलं ती कळत नाही, पण प्रत्यक्ष दाखवणं शक्य नसतं. मग अॅनिमेशननी जर का दाखवली तर ते आपल्याला मुलांना पटकन कळतं, अरे हा असं आहे. तर ते जे काही ई लर्निंग आहे ह्याचं सुद्धा फार महत्व आहे. आता ह्या टॅबलेट मधनं आपण ते केलं. नंतर एक मी साधारणतः 2010 साली हे मी का सांगतोय, कारण आता शिक्षण हा विषय हा तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळता, पुढे काय काय तुमचा फंड तुम्ही वापरणार तर कुठे वापरा किंवा कुठे वापरू शकता त्याचं मी तुम्हाला उदाहरण देतोय. 2010च्या सुमारास किंवा त्याच्याही आधी आपण व्हर्च्युअल क्लासरूम सुरू केले. मला कल्पना नाही आपल्यापैकी किती जणांनी ते बघितले असतील. व्हर्च्युअल क्लासरूम म्हणजे काय केलं, माझ्या मनात असं आलं की महापालिकेच्या शाळा, आपण कधी कोणी म्हटलं कुठल्या शाळेत जातो तर पालकांना कदाचित लाज वाटते की माझा मुलगा किंवा माझी मुलगी महापालिका शाळेत जाते. पण आता त्याच महापालिका शाळांमध्ये आदित्यमध्ये जो काही सगळा एक बदल केला, मग त्याच्यामध्ये सगळे CBSE आणि काय CSE काय असतात ते आम्हाला SSC माहिती, पुढचं काही माहिती नाही. हे सगळे बोर्ड त्याच्यामध्ये त्याचं शिक्षण सुरू केलं. मराठी भाषा तर सक्तीचीच केली, पण इतरही 4 भाषांमध्ये 4-5 भाषांमध्ये आपण शालेय अभ्यासक्रम सुरू केला.
त्याच्यामुळे कदाचित पहिल्या प्रथम महापालिका शाळांमध्ये सुद्धा ऍडमिशनसाठी या रांगा लागायला लागल्या आणि पालक सांगायला आमच्याकडे यायला लागले की आम्हाला महापालिकेच्या शाळेमध्ये ऍडमिशन, असं कधीच येत नव्हते कोणी. सगळे मोठमोठ्या शाळांमध्ये सांगत होते की आम्हाला तिकडे जरा लावा ना वशिला, आमच्या मुलीला ऍडमिशन पाहिजे, महापालिका शाळेत ऍडमिशन पाहिजे. का? कारण आपण शिक्षणाचा दर्जा सुधारला, महापालिका शाळेंची सुद्धा चांगली डागडुजी केली आणि त्याला वरून आपण काय नाव ठेवलं, मुंबई पब्लिक स्कूल. जाऊन बघा. तर त्याच्यामध्ये सुद्धा महापालिकेमध्ये सुद्धा काही चांगले शिक्षक आहेत. मग महापालिका तेव्हा आपल्याकडे होती. मी आयुक्तांशी बोललो, सगळ्यांशी अधिकाऱ्यांशी बोललो, शिक्षण अधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आता आपण हा मर्यादित स्वरूपात करूया. 10वीच्या विद्यार्थ्यांना, तुम्ही 10वीचे जेवढे वर्ग आहेत त्याच्यात तुम्ही तुमच्या शाळांमधला प्रत्येक विषयातला एक तज्ञ चांगला शिक्षक निवडा आणि एकच शिक्षक, त्याला आपण एक स्टुडिओ करून दिला आणि स्टुडिओतनं तो त्या 10वीच्या विद्यार्थ्यांना तो शिकवायला लागला सगळ्यांना. म्हणजे शिक्षणाचा दर्जा आपण उंचावून समान करण्याचा हा एक प्रयत्न केला. आणि हा नुसता शिक्षक म्हणजे टीव्ही सुरू केल्यानंतर जसं चालतं तसं नाही, तर दोन्हीकडनं संभाषण. म्हणजे त्याचं शिकून झाल्यानंतर शाळेप्रमाणे तो शिक्षक विचारायचा, ह्या शाळेत कोणाला काही प्रश्न आहे का, तो प्रश्न सगळ्या मुलांना ऐकायला द्यायचा, त्याचं उत्तर सगळ्यांना ऐकायला द्यायचं. आणि ही पद्धत मला आठवतंय की जेव्हा त्याचं आपण उद्घाटन केलं, कोणाला बोलवायचं, तर डोक्यामध्ये विचार आला, नाव आलं डॉक्टर रघुनाथ माशेलकर. आता माशेलकर साहेबांशी बोलणार कोण, कारण मोठी माणसं आहेत, बिझी आहेत. मग त्यांना फोन केला आणि त्यांना फोन करून असं सांगितलं की माशेलकर साहेब, एक कार्यक्रम असा आहे, तर आपण यावं अशी आमची एक इच्छा आहे. तर मला त्यांनी सांगितलं की ठीक नाही, मी येणार, पण मला जरा वेळ आणि कार्यक्रम काय आहे ते दिवस आणि वेळ जरा सांगाल तर बरं होईल. म्हणून माझ्याबरोबर म्हटलं आदेश बांदेकर होते. आदेश बांदेकरना म्हटलं, आदेश जरा तुम्ही प्लीज समजून सांगा. आदेशने त्याला एक 2-3 मिनिटं समजून सांगितल्यानंतर आदेश अरे नाही, थांबा, तुम्ही उद्धवजींशीच बोला. म्हटलं काय झालं, चिडलेत, काय झालं? तुम्ही फोन घेतला, मला म्हणाले, उद्धवजी तुम्ही विश्वास ठेवणार नाही, जे मी आता लिहितोय ते तुम्ही करताय, मी आता माझी डायरी बघणार नाही, मला वेळ आणि ठिकाण सांगा, मी आलो. आणि ते आले. तर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, या आपणच पुढे नेल्या पाहिजेत. कारण हे सगळं मी आधुनिक तंत्रज्ञान तुम्हाला सांगत असताना 15 दिवसापूर्वी जे मी मराठवाड्यात फिरलो, मराठवाड्यामध्ये तुम्हाला माहिती आहे तसं गेल्या वर्षी महाराष्ट्रभर आपत्तीच आली. म्हणजे एवढा पाऊस पडला की यापूर्वी म्हणजे मराठवाड्यातले साधारणतः 70-80-90 वर्षाचे शेतकरी मला सांगत होते की एवढा पाऊस आम्ही आमच्या आयुष्यात कधी पाहिला नव्हता. एवढा पाऊस आला म्हणजे काही ठिकाणी नदीच्या पात्रातून पाण्याचे लोट जे आले ते जमिनीच वाहून गेल्या. म्हणजे घरदारं वाहून गेली, जमीन वाहून गेल्या, जमिनीवरचे माती वाहून गेली, खडक सगळे गोटे हे सगळे वरती आले. आणि मग अशा परिस्थितीत शेतकरी विचारायला लागला की खायचं काय. मग त्यांना धीर देण्यासाठी जो काय मी फिरलो आणि शेतकऱ्यांना मी सांगितलं तुम्ही बोला, तुमचं काय म्हणणं आहे. तर त्याच्यात एक महिला उभी राहिली आणि उद्वेगाने बोलली. ते सगळ्या परिस्थितीचं तिने वर्णन केलं आणि तिने सांगितलं की असं म्हणतात की मुलींना फुकट शिक्षण आहे, पण माझ्या मुलींना तिकडे शिकवायला गेलं तर त्याच्यासाठी फी भरायला लागते. आमच्या घरामध्ये आता काय नाहीये, शिकायचं कसं, मला मुलीला शिकवायचंय. म्हणजे ती उद्वेगाने बोलत होती, डोळ्यात पाणी पण होतं, एक राग पण होता, उद्वेग पण होता, शल्य पण होतं. आणि मग आपण एक हे केलं की त्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आपण शिवसेनेने घेतली. आणि मग कार्यक्रम झाल्यानंतर मी त्यांना बोलवलं, म्हटलं ताई शांत व्हा, आता चिंता मिटली ना. तर त्या पुढे म्हणाल्या, साहेब हे मी केवळ माझं दुःख नाही सांगितलं, मी माझ्या गावाचं दुःख सांगितलं. अशा अनेक मुलं आहेत. म्हणजे आता अभ्यंकर साहेब तुम्ही तर मुंबईच्या शिक्षकांचं प्रतिनिधित्व करताय आणि तुमचा फंड तुम्ही मुंबईच्या शाळेमध्ये जेमतेम जो काय मिळतोय तुम्हाला तुटपुंजा तो वापरू शकताय. पण केवढं मोठं आपल्या महाराष्ट्राचं जे काही शाळा आणि शिक्षण क्षेत्र आहे तिकडे लक्ष देणार कोण. कारण आम्हाला वेळच नाहीये. मुलांना शिकून तयार करण्याची आमची जबाबदारीच नाहीये. आम्हाला फक्त पक्ष फोडायचे, आमदार फोडायचे, खासदार फोडायचे. आम्ही टिकोजीराव खुर्चीवर बसलो का दुनिया गेली खड्ड्यात, आम्हाला काय करायचं त्याचं. आणि मग तिथे तुमचा जो विषय येतो की नुसतं रेवडी दिल्यानंतर सगळं काही विसरून आपण नको ती माणसं निवडून देतो. त्याच्यापेक्षा नेमकं निवडायचं काय, तांदळातून खडे निवडायचे का खड्यातून तांदूळ निवडायचे,
हे शिकवण्याचं काम हे तुम्ही करायला पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.